नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर जानेवारी 2026मध्ये राज्यात झालेल्या अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. तर ही मदत जानेवारी 2026मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आहे. नाशिक विभागातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तर शासनाने एकूण 22,56,87,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. तर लाभार्थी आणि क्षेत्र तपशील पाहूया. तर धुळे जिल्हा 7,092 बाधित शेतकरी असून 4,668 हेक्टर क्षेत्रासाठी 679.13 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आणि जळगाव जिल्हा 15,964 बाधित शेतकरी असून 8,868 हेक्टर क्षेत्रासाठी 1,577.74 लाख रुपये मंजूर झाले आहेत. असे एकूण 23,056 शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. नंतर मदतीचे निकष आणि वितरण. तर ही मदत कशी मिळणार? तर थेट लाभ म्हणजे DBT ही सर्व मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाईल. नंतर बँकांना सूचना काय? तर या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळता करू नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्यायचे आहेत. तर मदतीचे वाटप पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच चालू हंगामात मदत घेतली आहे त्यांना दुबार मदत मिळणार नाही याची खात्री प्रशासन करणार आहे. हा शासन निर्णय 4 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.